आज आपल्या फार्मवर काही असे पक्षी आलेत बेसिकली ते इंडियन ओरिजिनच करत नाही, म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते ना ते बाहेरच्या देशातून आपल्या भारतात आले होते. रामकृष्णारी मंडळी. आणि फायनली आज आपल्याला बदकाचे पिल्ल भेटले तर भेटले, पण त्यासोबत एक अशा कोंबडीचे पिल्ल भेटले ती सेम कबुतरावानी दिसते भाऊ. म्हणजे त्याच्या डोक्याला केस आहेत, पायाला केस आहेत. तर आज मी आलो होतो दौंड तालुक्यात आपल्या घरापासून 150 किलोमीटर अंतरावर देलवाडी गावात होनमाने फार्मवर. त्या भैयाकडे व्हाईट पिकिंग्स, राजहंस, टर्की, सिल्की कोंबड्या, चिनी कोंबड्या, गावरान कोंबडीचे पिल्ल, ब्लॅक ॲस्ट्रॉनॉटचे कोंबडीचे पिल्ल. तिथे एवढं काही होतं, माझं मन सगळ्यावर आलं होतं. म्हणलं सगळे खडी उचलीतून घेऊन जातो, पण एवढं काही शक्य नव्हतं आपल्याला. मी तर खरं गेलो होतो व्हाईट पिकिंगचे बदकं घ्यायला. मग त्याच्या 4 जोड्या घेतल्या मस्तपैकी. तेवढ्यात माझी नजर गेली या कोंबडीवर. तिचं नाव होतं सिल्की कोंबडी. म्हणलं ही तर आपल्या फार्मवर पाहिजेच पाहिजे, त्याच्यामुळे तिचं पण एक जोड घेतला मस्तपैकी. आणि व्हाईट पिकिंग्स बदकाचे अंडे पण घेतले, सगळं मस्तपैकी पॅक केलं. निघालो भाऊ घरी यायला. आता घरी येता मला एक अशी नदी भेटली, तिचं पाणीच पूर्ण हिरवं होतं. म्हणजे तिच्या पाण्यावर आहे ना काहीतरी वेगळेच झाडं आले होते. म्हणलं नेचरचं कमालच आहे भाऊ. मग घरी आलो मस्तपैकी. 2 तास लागले मला घरी यायला. पिल्लांना मस्तपैकी गुळाचं पाणी पाजवलं. मम्मी इकडे अंडे काढत होती. ते सगळे सेफ अंडे आले भाऊ. मला वाटलं काय रस्त्यावर, पण नाही फुटलं. मस्तपैकी घरी घेऊन आलो. आता चला उद्या मस्तपैकी गावाकडे जाणार आहे, सगळे पिल्ल घेऊन. आणि अंडे पण मशीन मध्ये ठेवणार आहे आपण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा.